मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज विधानसभेत अक्षरशः विजांचा कडकडाट बघायला मिळाला। काँग्रेस नेते नाना पटोले सभागृहात प्रचंड आक्रमक बघायला मिळाले। नाना पटोले हे विधानसभा अध्यक्षांच्या आसनासमोर अक्षरशः धावून गेले। हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। या सदनातले सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री सातत्यानं शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत। हा अपमान राज्यातला शेतकरी सहन करणार नाही। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी। मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, हे अजिबात चालणार नाही, कारवाई झाली पाहिजे असं मत नाना पटोले यांनी आज सभागृहात मांडलं। सन्माननीय सदस्य लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात आहेत, चिठ्ठी पाठवा, चिठ्ठी। शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज, हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार आहे अध्यक्ष महाराज। या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज। त्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज। आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हेच अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नाना पटोलेंच्या भाषेवर आक्षेप घेतला। भाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे। नाना पटोले आपल्या जागेवरून उठून राहुल नार्वेकर यांच्या आसनाजवळ गेले। तिथे ते आक्रमकपणे बोलत होते। देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांनी माफी मागावी अशी मागणी देखील केली। एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाहीये, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। नाना भाऊंनी माफी मागितली पाहिजे, त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय। अखेर विधानसभा अध्यक्षांनी नाना पटोले यांना दिवसभरासाठी निलंबित केलंय। सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या अखत्यारीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड। लोणीकर यांचं शेतकऱ्यांबद्दलचं जे वक्तव्य होतं त्यावरून खरं तर हा आजचा गोंधळ सभागृहामध्ये बघायला मिळाला। यावर एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय? लोणीकर यांचं जे वक्तव्य होतं त्यावर तुमचं मत काय आहे? कृषी मंत्री देखील मध्ये मध्ये शेतकऱ्यांवरती बरळत असतात, त्यावर देखील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये यायला विसरू नका। आणि विधानसभेच्या आजच्या गोंधळावर देखील स्पष्टपणे रोखठोक तुमचं मत नक्की कमेंटमध्ये मांडा। मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी मराठी मंडळीला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेअर करायला देखील अजिबात विसरू नका। धन्यवाद।